Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 1.2 Androcles and the Lion Lessons Workshop. And this lesson is from your book, My English Book 8 Standard. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण Androcles and the Lion या लेसनचे इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. त्यात सगळे प्रश्नोत्तर सोडवणार आहोत. हा धडा मी सोडवला आहे, याचे चिटचॅटचे क्वेश्चनही सोडवले. जर तुम्ही बघितले नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, बघून घ्या. ओके, जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर सगळ्यात पहिले भेटतील तुमच्या मोबाईलवर. सो फर्स्ट क्वेश्चन इज मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग इन कॉलम बी. याचा अर्थ की कॉलम एमध्ये फ्रेजेस आहेत, त्याचे अर्थ कॉलम बीमध्ये आहे. लुकिंग आउट फॉर कशासाठी तरी बघणे, तर फेस टू फेस म्हणजे एकमेकांसमोर उभं टाकणे. समॉन ऑफ करेज म्हणजे सगळं धीर एकवटणे. रेज मेल्टेड म्हणजे राग मावळणं. बी मूड बाय म्हणजे कशा तरी आपण एकदम हलणं. तर आपण आता याचा अर्थ बघूयात आणि याच्या सगळ्या जोड्या जुळवूयात. सी फर्स्ट, लुकिंग आउट फॉर मीन्स ट्राईंग टू सर्च फॉर काहीतरी शोध घेणं. फेस टू फेस इन फ्रंट ऑफ इच अदर एकमेकांसमोर उभं टाकणं. समॉन ऑफ करेज म्हणजे ट्राय टू बी ब्रेव म्हणजे एकदम शूर बनण्याचा प्रयत्न करणं. रेज मेल्टेड म्हणजे अँगर व्हॅनिश राग मावळणं. बी मूड बाय म्हणजे फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग म्हणजे कशाने तरी आपल्या भावना भरणं असं. आता आपण बी बघूयात. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे सेंटेन्सेस आहे आणि या सेंटेन्सेसला आपल्या इथे जे ऑप्शन्स दिलेत ए बी सी, ते ऑप्शन्स आपल्याला इथे चूज करायचे. दे वेर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. The kind man bound up the lion's injured paw. The lion bounded towards Androcles again. आता या प्रश्नामध्ये आपला अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते सगळे सारखेच वाटतात. बाउंड बाय लॉ, बाउंड अप, बाउंडेड टुवर्ड्स, पण याचा अर्थ वेगवेगळा निघतोय. कसा बघा. दे वेर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स म्हणजे ते कायद्याने बांधले गेले होते की त्यांच्या मालकांचं ऐकण्यासाठी. याचा अर्थ रश फॉरवर्ड, फोर्स टू फॉलो, टाईड अप. तर इथे फोर्स टू फॉलो येणार आहे म्हणजे बी ऑप्शन येणार आहे की ते कायद्याने बांधले गेले होते. कसे बळजबरी बांधले गेले होते. द काइंड मॅन बाउंड बाय द लायन्स इंज्युअर्ड पॉ. द बाउंड अप म्हणजे काय की त्यानं त्या जखमीला सिंहाच्या पायाला पट्टी बांधली. सो इथे सी येणार आहे. अँड द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन म्हणजे तो सिंहाने जेव्हा अँड्रोकल्सला पाहिलं तो त्याच्याकडे धावत सुटला. सो रश्ड फॉरवर्ड. तुम्ही उत्तर लिहिताना अशा प्रकारे लिहा की बी सी ए या पद्धतीनं उत्तर लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं उत्तर काय. नाव सी. नाव ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्सेस ए बी सी इंटू युअर मीडियम ऑफ लर्निंग. आपण कोणत्या भाषेत शिकतोय, आपण आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत शिकतोय. म्हणजे मला आमचा इंग्लिश विषय पण तरी पण आपल्या शिकण्याची भाषा ही मराठीच आहे की नाही, म्हणून आपण आपल्या मातृभाषेमध्ये या 3ही वाक्यांचा अनुवाद करायचा आहे. बघा. दे वेर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स म्हणजे मालकांच्या आज्ञा पाळण्यासाठी कायद्याने ते बांधले गेले होते किंवा त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे किंवा होते. दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडा. बी द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ म्हणजे त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन म्हणजे सिंहाने अँड्रोकल्सकडे पुन्हा झेप घेतली. आता इथे बघा सेकंड क्वेश्चन. फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. सो आता आपण यांचे सगळ्याचे अपोजिट वर्ड्स बघूयात. स्टोरीमधनं चूज करायचे. काइंड क्रुएल म्हणजे दयाळू आणि कसा दुष्ट. पुअर वेल्दी गरीब श्रीमंत. स्लेव मास्टर म्हणजे गुलाम आणि मालक. हाय लो वरती खाली. पनिशमेंट रिवॉर्ड म्हणजे शिक्षा आणि बक्षीस. अनबाउंड आणि बाउंड म्हणजे मुक्त आणि बांधलेला. टेंडर टफ म्हणजे टेंडर म्हणजे एकदम नाजूक आणि टफ म्हणजे एकदम टणक. हॅपी आणि हॅपी आनंदी आणि दुःखी. इथे म्हटलं की कंडक्ट अ गेम ऑफ सिनोनिम्स अँड अँटोनिम्स इन द क्लास. क्लासमध्ये घ्यायचा गेम आहे हा. बी फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय द लायन्स. आता सिंहाने कोणते कोणते आवाज काढले होते बघा. मोन, विम्पर्ड आणि रोअर. आता 2 वर्ड्स मी मुद्दामून इथे नाही लिहिलेले. मला बघायचं की तुमच्यापैकी किती लोक सिंहाने काढलेल्या आवाजापैकी 2 वर्ड्स इथे मला सांगणार आहे. ओके, कमेंट करून मला नक्की सांगा. हे 3 तर मी सांगितले, 2 तुम्ही सांगायचे. आता हा जो थर्ड क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय आहे की राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन्स गिवन बिलो.
म्हणजे प्रत्येक कृतीनंतर काय प्रतिक्रिया मिळाली आहे, काय प्रकारची कृती घडली आहे ते आपण इथे लिहायचं आहे. हे बघा, अँड्रकल्स डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर. अँड्रकलला त्याचा क्रूर मास्टर आवडत नव्हता. सो ही फेल्ट डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. म्हणजे त्याला वाटलं की मृत्यू बरा ना त्याला त्या मालकाची चाकरी करण्यापेक्षा. अँड ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि तो त्याच्यात आवडीतनं सुटला. ही रिॲक्शन होती, म्हणजे ही ॲक्शनची पुढची ॲक्शन होती. द लायन लुक्ड ॲट अँड्रकल पिटियसली. तो अगदी तो जो सिंह होता तो अतिशय कसा तो दुःखी अंतकरणानं बघत होता याकडे. सो अँड्रकल्स paused and then he moved very cautiously toward the lion and saw that the lion's paw was wounded, sore and swollen. जेव्हा तो सिंह अगदी असा दुःखाने बघत होता त्यावेळेला अँड्रकल त्याच्याजवळ गेला. त्याचा पाय बघितला कसा होता, त्याचा पाय लागलेला त्याला सुजलेला. सी अँड्रकल्स बँडेज द लायन्स इंज्युअर्ड पॉ. अँड्रकलनं त्याचा जो जखमी पाय होता तो बँडेज केला. मग त्याच्या पुढे काय झालं. सो द लायन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड विथ सरप्राईज अँड वंडर्ड अँड्रकल्स. म्हणजे सिंहाची मदत केलं, सिंहाने त्याला चाटलं, त्याला प्रेम दाखवलं, याच्याबद्दल त्याला फार आश्चर्य वाटलं अँड्रकल्सला. डी अ हंग्री फेरोशियस लायन वॉज रिलीज टू द अरेना. अरेना म्हणजे असं स्टेज की जिथे लोक एखाद्या नाटकाचं सभागृह कसं असतं, पण इथे कसं आहे की स्टेज जिथे मध्यभागी ती घटना घडते आणि बाकी सगळी लोक चौबाजूने असतात बसलेले. सो अँड्रकल्स वॉज फिल्ड विथ फिअर बट ही शोड ही वॉज नॉट अफ्रेड. जेव्हा एका भुकेल्या सिंहापुढे जेव्हा अँड्रकल्स टाकण्यात आला तेव्हा अँड्रकल्स घाबरला, पण त्याने दाखवलं नाही की तो घाबरला. ही द लायन रीच अँड्रकल्स अँड देन जेव्हा लायन त्या अँड्रकल जवळ जातो अरेनामध्ये तेव्हा देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड अँड इट रिकग्नाइज इट्स फ्रेंड. कारण तो फार चिडलेला होता, त्याला एक तर लोकांनी बांधलेलं, भुकेलं ठेवलं, उपाशी ठेवलं, पण तो फार संतापला होता. पण जेव्हा तो अँड्रकल्सला पाहतो त्याचा राग मावळून जातो. आता आपल्याला काय करायचं बघा, पुढे लिहायचं चौथा क्वेश्चन. राईट इन युअर ओन वर्ड्स 3 or 4 sentences अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. आता याच्याबद्दल 3 ते 4 ओळीत लिहायचं. द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एन्शियंट रोम. कम ऑन, राईट डाऊन द आन्सर अँड ट्राय टू अंडरस्टँड इट फर्स्ट. ओके. In ancient Rome, the condition of slaves were critical. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked he might be. Second, qualities of Androcles. Androcles was gentle and courteous man, though he was slave, but he had his own self-respect. He had humanity and sensitivity. When he saw the lion in pain, he did not think about his life, whereas he thought about the lion's distress and tried to help him. He was brave and courageous and friendly by nature. Now the third, even wild animals can be our friends. With the help of this story, we can say this line, wild animals can be our friends. In this story, the lion keep in mind Androcles' help. The lion treats Androcle as his best friend. End of the story, Androcle and the lion save each other's life. Now the fifth and final question, narrate to your class any short story about kindness to animal. How animal can be kind to humans. Write down the story in your notebook. Give it a title to your own. So now we have to write the story kindness to animal. Now kindness to animal म्हणजे प्राण्यांची दयाबुद्धी किंवा दयावृत्ती याच्याबद्दल आपल्याला एक स्टोरी लिहायची आहे. Kindness to animals. Kindness is a thing to learn which animal to knows. दयाळूपणा किंवा प्रेमळपणा, काइंडनेस जो आहे तो फक्त तो प्राण्यांकडे फार शिकण्यासारखा आहे. देर वॉज अ मॅन नेम कल्लू. ही लिव्ड इन अ विलेज. ही वॉज काइंड टू एव्हरीवन. एक कल्लू नावाचा माणूस सगळ्यांसोबत खूप प्रेमानं दयाळूपणाने वागत असतो. ही वॉज काइंड टू एव्हरीवन. ही वॉज काइंड टू ॲनिमल्स ऑल्सो. आणि तो प्राण्यांसोबतही दयाबुद्धीने वागत असतो. वेन एनीवन नीड्स हेल्प ही वॉज देअर टू हेल्प देम. जेव्हाही कोणाला मदत लागायची तो तिथे असायचं मदत करायला. वन डे ही सॉ अ डॉग लाईंग ऑन अ रोड. एके दिवशी त्याने रस्त्यावर पडलेले कुत्र्याचं पिल्लू पाहिलं. ड्यू टू ॲक्सिडेंट ही पिक्ड अप दॅट डॉग टू द पेट्स हॉस्पिटल. त्या कुत्र्याला ॲक्सिडेंट झाला होता. त्याने पटकन त्या कुत्र्याला उचललं आणि दवाखान्यात नेलं. ही नर्स हिम, फीड हिम अँड सेव्ड हिज लाईफ.
त्यांनी त्या कुत्र्याच्या पिल्लाची काळजी, कुत्र्याला म्हणा पिल्लू म्हणा वॉट एव्हर इट इज, त्यांनी काळजी घेतली, खायला दिलं आणि त्याला सेवा केली, त्याचं आयुष्य वाचवलं. आफ्टर अ फ्यू डेज लेटर वॉज बीन ड्रॉप्ड अँड द डॉग सेव्ड हिज ऑल मनी फ्रॉम द थीव्स. काही दिवसानंतर काय झालं, त्याच्याच घरी चोरी करायला चोर येतात आणि त्यावेळेला तो कुत्रा पाहतो आणि तो त्याचे पैसे चोरांपासून वाचवतो आणि ती रॉबरी उघडकीस आणतो. दिस शोज काइंडनेस टू ॲनिमल्स. याच्यामुळे आपल्याला कळतं की प्राण्यांमध्ये सुद्धा खूप दयाबुद्धी असते, प्रेम असतं. सो अशा प्रकारे आपला इथे वर्कशॉप संपलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.